मागील व्हिडिओमध्ये आपण गोल्डचा हिस्टॉरिकल डेटा पाहिला होता इयर वाईज। त्या माध्यमातून आपल्याला हे कळलं होतं की गोल्डची ज्या पद्धतीनं ग्रोथ आहे, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ज्या पद्धतीने एक प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ बनवू शकतो, तर त्यासाठी कोणते कोणते ETF आहेत, कोणते कोणते माध्यम आहे, फिजिकल डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंटचे प्रकार काय आहेत हे पाहिलं होतं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डायरेक्टली एंजल या ब्रोकिंग थ्रू आपण कशा पद्धतीने ETF सिलेक्ट करू शकतो हे पाहणार। हा एंजलचा प्लॅटफॉर्म आहे। ह्या एंजलच्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण टाटा गोल्ड ETF कसा सिलेक्ट करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण आता आहोत होमवरती तुम्हाला दिसत असेल सेन्सेक्स, निफ्टी, IPO, म्युच्युअल फंड, गोल्ड बॉन्ड्स, ETF असे सगळ्या टॅब तुम्हाला दिसत असतील। त्याच पद्धतीनं आता मी या ठिकाणी तुम्हाला डीपली सगळ्या गोष्टी डिस्कस करत नाही जाणार आहे, कारण आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर टाटा गोल्ड ETF कसा सिलेक्ट करायचा हे पाहायचं आहे। मार्केट टॅबवरती आलात की बाकीही तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील। लास्ट डेला कोण गेनर कोणता शेअर होता, लूजर कोणता होता, 52 वीक हाय, 52 वीक लो, मोस्ट ॲक्टिव्ह व्हॅल्यू, मोस्ट ॲक्टिव्ह व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसून जातात। अजूनही बरेच काही टॅब आहेत, बरेच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मार्केट या टॅबवरती आल्यावरती दिसतात। आपण डायरेक्ट येणार आहोत वॉचलिस्टवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेअर तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी दिले जातात। मी वेगवेगळ्या पद्धतीनं अशा 5-6 वॉचलिस्ट बनवल्या आहेत। त्याच्यापैकी तुम्ही कोणतीही वॉचलिस्ट सिलेक्ट करा। जसं की मी आता ह्या 2 वॉचलिस्टवरती क्लिक करतो। या ठिकाणी येऊन तुम्ही सर्चमध्ये जर टाकाल टाटा गोल्ड ETF, आपण टाकूया टाटा गोल्ड ETF, टाटा गोल्ड एवढं जरी टाकलं ना की त्या ठिकाणी आपला टाटा गोल्ड ETF दिसून येतो। आता टाटा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला टाटा गोल्डचा ह्या ठिकाणी ग्राफ ओपन होऊन जाईल। आता याचा जर ओव्हरव्ह्यू आपण पहिला पाहायला गेलो तर ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला दिसून येईल की NSE वरती टाटा गोल्ड जो ट्रेड करतोय त्याच्यामध्ये आता टाटा गोल्डची जी प्राइस चालू आहे ती 8.53 पैसा एवढी चालू आहे। लास्ट व्हिडिओ ज्या वेळेला मी बनवला होता त्यावेळेला टाटा गोल्ड ETFची जी NAV जे चालू होती किंवा प्राइस जे चालू होती ती 8.50। आता लास्ट जो ट्रेड झाला या टाटा गोल्डमध्ये त्याच्यामध्ये जवळपास 8.55 प्लस NAV त्याची गेलेली होती। या ठिकाणी तुम्ही बघताय तर आत्ता NSE वरती क्लोजिंग आहे 8.53 पैसा। ओके, आणि ग्राफ पण आपण पाहणारच आहोत। ग्राफमध्ये एक्झॅक्टली आपल्याला डिटेल्स कळून जातील की कोणत्या त्याचा सपोर्ट आहे, रेजिस्टन्स काय आहे, ह्या गोष्टी आपण बघणारच आहोत। त्याच पद्धतीने ट्रेंड काय सांगतोय हेही आपण पाहणार आहोत। टाटा गोल्डचा जर आपण AUM बघितला तर 373.73 करोड एवढा ह्याचा AUM आहे। आता AUM म्हणजे काय तर ओव्हरऑल जो पैसा ह्या फंडमध्ये गुंतवणूक झालेला आहे तर ती अमाऊंट एक्झॅक्ट किती आहे किंवा तो पैसा किती आहे गुंतवणूकदारांचा, याला बोलतात AUM, असेट अंडर मॅनेजमेंट। असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये ह्याचा जवळपास 373.73 म्हणजे जवळजवळ 374 करोड एवढा पैसा याच्यामध्ये गुंतवणूक केलेला आहे। आता ही गोष्ट आपण पाहत राहणं तसं गरजेचं आहे। तुम्ही जवळपास अजून 2-4 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर 1 आठवड्यानंतर पुन्हा AUM बघा, याच्यामध्ये चेंजेस झाला आहे की नाही हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं हा फंड कधी पब्लिश झाला होता त्याचेही डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील। आता ह्याची जर NAV आपण बघितलं तर 8.50 अप्रॉक्स 8.50 जर पकडून गेलो आणि हा फंड आपल्याला पब्लिश झालेला दिसतोय 2024 मध्ये, म्हणजे रिसेंटली हा फंड पब्लिश झाला आहे। त्याच पद्धतीने त्याची NAV ही चांगली आहे म्हटल्यानंतर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का याचा विचार करणं तेवढंच सर्किट पाहायला गेलो तर लोअर सर्किट 6.75 पैसा ते अप्पर सर्किट 10.12 एवढं आपल्याला दिसून येतोय। या फंडचा 52 वीकचा जर लो आणि हाय जर बघायला गेलो आपण तर 6.11 ते 9.40 एवढं याच्यामध्ये डिफरन्स असलेला आपल्याला दिसून येतोय। कॅल्क्युलेशन जर करायला गेलो आपण तर 6, 7, 8, 9 जवळपास 3.5-3 रुपयाचा याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे 52 वीकमध्ये। लास्ट डे जो त्याच्यामध्ये ट्रेड झाला त्याच्यामध्ये ओपन ह्याचा 8.51 पैसा होता, हाय तो 8.55 पैसा एवढ्यापर्यंत गेला होता आणि लो त्यानं 8.50 पैशाला लो टाकलेला आणि क्लोज फायनली 8.50 पैशाला झाला। याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो 0.42 एवढा आहे।
आता एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, तर एक्सपेन्स रेशो म्हणजे हा जो फंड आहे ह्या फंडची जे फी म्हटली जाते ती फी आहे आणि ही एक्सपेन्स रेशो म्हणून कॅल्क्युलेट केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या फंडचे जर आपण डिटेल्स पाहायला गेलो तर फंडची आत्ताची NAV 8.53 पैसा आहे. AUM ही महत्त्वाचा आहे आणि हा फंड रिसेंटलीच ओपन झालेला असल्यामुळे त्याची NAV आणि फंडचा AUM या सगळ्याचा विचार करता आपण आता त्याच विचार करता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही याचाही आपण एक विचार करू शकतो. आता आपण डायरेक्ट टाटा गोल्ड ETFचं टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यासाठी आपण एंजलच्या थ्रू टाटा गोल्ड ETFचा चार्ट ओपन केला आहे आणि या चार्ट थ्रू आपण पाहतोय. आता तुम्ही जरी सरळ पाहायला गेलात ना तरीसुद्धा हा चार्ट एक अपट्रेंड असलेला आपल्याला दिसून येतोय. ह्याचं जर आपण बघायला गेलो तर ही जे कॅन्डल आहे ही कॅन्डल 18 जानेवारी 2024 मध्ये यानं एक कॅन्डल टाकलेली आपल्याला दिसते. ही कॅन्डल जवळपास 8.50 म्हणजे 8.5 रुपयापर्यंत ह्या कॅन्डलमध्ये एक मूव आलेला आपल्याला दिसून येतोय आणि हा मूव कधी आलेला आहे तर 18 जानेवारी 2024 मध्ये. ओके, त्याच्यानंतर ही जी कॅन्डल एक तयार झालेली आहे आपण डायरेक्ट कॅन्डलला ना मार्क करत जाऊ म्हणजे कसं आपल्याला कळेल ते प्रॉपर. आता ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल त्यानं एकच मिनिट, या कॅन्डलला जर आपण पाहायला गेलो ना तर ही कॅन्डल 13 फेब्रुवारीला ही कॅन्डल क्रिएट झाली आहे आणि त्याच्यामध्ये 6 रुपयापर्यंत ही कॅन्डल खाली पडलेला दिसतोय आपल्याला हा टाटा गोल्ड ETF. आपण डायरेक्टली डाव थेरीनुसार चेक करू की हा ट्रेंड काय सांगतोय. तर डाव थेरीनुसार आपण जर बघायला गेलो तर हा लो टाकला आहे, त्याच्यानंतर पुन्हा त्यानं इथे हाय टाकला, त्यानंतर पुन्हा एक लो टाकला, त्याच्यानंतर जवळपास एक हा आपल्याला हा एक हाय दिसतोय कारण ह्या लोचं जर कंपॅरिझन केलं तर हा हाय दिसतोय. पुन्हा त्यानं लो टाकला पण हा जो लो टाकला तो हायर लो आहे म्हणजे हा जो लो आहे याच्यापेक्षा हा लो हाय साईडला आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक ट्रेंड चालू झाला आहे. आता आपण हा लो आहे, सॉरी हा हाय आहे पण याच्यापेक्षा हा एक हाय दिसतोय आपल्याला. आपण डायरेक्ट हा हाय पकडू, हा एक हाय टाकला, त्याच्यानंतर हा एक लो टाकला आणि आत्ता डायरेक्ट जर चेक केलं तर आपण हा हाय पकडू शकतोय आणि हा आता लो टाकलेला दिसतोय. माझ्या मते या ठिकाणी एक पॅटर्नही तयार होतोय. हा पॅटर्न तयार करून हा ब्रेक करण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. आता ओव्हरऑल जर बघायला गेलो आपण तर हा एक लो दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. पण ह्या लोला हा जो लो आहे हा तोडलेला दिसतच नाहीये म्हणजे ट्रेंड हा अप ट्रेंड असलेला दिसतोय आपल्याला. हा जो लो आहे ह्याच्यापेक्षा हा लो हा हायर लो आहे, त्याच्यानंतर हा एक लो दिसतोय आपल्याला. परंतु हा लो जो तयार केलाय तो ह्या लोला त्यानं तोडलेलं दिसत नाहीये, हा सुद्धा हायर लो आहे. त्याच्यानंतर हा एक लो क्रिएट झालाय परंतु हा लो ह्या लोला त्यानं तोडलेलं दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात काय तर हा जो ट्रेंड आहे हा हायर हाय टाकत जाताना आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर आता मी हे पूर्ण जे ड्रॉ केलेले ते पूर्ण डिलीट करून टाकतो. आता या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर एक सिम्पली ट्रेंड लाईन जर आपण काढल्या, जर या दोन मोठ्या कॅन्डल तयार झाल्यात ह्याला पहिले आपण एक ट्रेंड लाईन टाकून घेऊया. ह्या ज्या दोन मोठ्या कॅन्डल तयार झाल्यात याला पहिले आपण ही ट्रेंड लाईन टाकून घेतले. त्याच्यानंतर ॲज अ सपोर्ट म्हणून ही ट्रेंड लाईन काम करते आणि त्याच्यानंतर आपण लो एक ड्रॉ करून घेऊया. लो मध्ये सुद्धा जर बघायला गेलो ना तर आपल्याला ह्या दोन कॅन्डल अशा दिसत आहेत की ज्यांनी बऱ्यापैकी लो टाकलेला दिसतोय आपल्याला. ह्या दोन कॅन्डल आपण लो म्हणून सपोर्ट पकडला आणि ह्या दोन कॅन्डल हाय म्हणून आपण रेजिस्टन्स पकडला. आता सेकंड थिंग आपण पुन्हा एक कॅन्डल लाईन ड्रॉ करून घेऊया. हा बघा, सरळ सरळ आपल्या या ठिकाणी दिसतंय की ह्या ज्या तीन कॅन्डल आहेत, वन टाइम ह्या रेजिस्टन्सला त्यानं टच केलंय, सेकंड टाइम ह्या रेजिस्टन्सला टच केलंय, थर्ड टाइम ह्या रेजिस्टन्सला टच केलंय आणि पुन्हा ते डाऊन आले. त्याच पद्धतीनं आपण जर त्याचा एक सपोर्ट जर ड्रॉ करायला गेलो तर हा एक सपोर्टही आपण पकडू शकतो. कारण ह्या सपोर्टचा जर विचार केला ना तर किती वेळा त्यानं टच केलं हे आपल्याला दिसतंय बघा. या ठिकाणी एक वेळा, दोन वेळा, तिसऱ्यांदा इथं आला होता तो, परंतु त्यानं वरच्या वरच
हाय लो बनवून हाय साईडला तो गेलेला दिसतोय. त्यानंतर इथे एकदा टच केलंय, या ठिकाणी टच. तर हा जो सपोर्ट आहे ना, हा सपोर्ट त्यानं खूप वेळा टच केलेला दिसतोय आणि ह्या सपोर्ट नंतर एक चांगलं बाईंग या ठिकाणी येतंय आणि तो पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करता प्रमाणात दिसून येतोय. आणि त्याच पद्धतीनं जे मार्केटचं सेंटिमेंट आहे, त्या सेंटिमेंटचा उपयोग हा गोल्डला खूप प्रमाणामध्ये होतोय आणि गोल्डचा ट्रेंड हा अपट्रेंड असल्यामुळे आता हा ट्रेंड चेंज करून अपट्रेंडला जाऊ शकतोय. त्याच पद्धतीनं 9.50 रुपीजपर्यंत हा जाताना आपल्याला इझी दिसतोय. तसं जर बघायला गेलात ना, तर ह्यानं एक कॅन्डल ही 28 जानेवारी 2025ला टाकली होती आणि ती कॅन्डल जवळपास 9.40च्या आसपास वगैरे गेलेली आपल्याला ही कॅन्डल इझिली दिसून येते. हा झाला याचा अपट्रेंड असणारा चार्ट. आपण आता सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं, डाव थेरीनुसार याचा हाय लो ह्या गोष्टीसुद्धा आपण बघितल्या. आता याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतंय. आता हे जे पॅटर्न कोणतं आहे ना, हे पॅटर्न तुम्ही मात्र मला ओळखून नक्की सांगा. हा जो पॅटर्न बनतोय, ह्या पॅटर्न थ्रू हा चार्ट आपल्याला वरती जाताना दिसतोय. ह्याचं पहिलं टार्गेट 10+ असू शकतंय, सेकंड टार्गेट 11+ असू शकतंय आणि थर्ड टार्गेट 12.50+ असू शकतंय. ह्याच्यासाठी आता वेळ बऱ्यापैकी तो घेऊ शकतोय. त्याच पद्धतीने जर मार्केट रिव्हर्स झालं आणि मार्केट निफ्टी ही जर का प्लसला आली तर गोल्डमध्ये थोडासा चान्सेस आहे की गोल्ड थोडं उतरण्याचा, आणि त्या टायमिंगला जर का हा घसरला तर पुन्हा हा सपोर्ट टच करायलाही येऊ शकतो. परंतु जर का या ठिकाणी ब्रेकआउट मिळाला, एक चांगला हँडल तयार झाला आणि ह्या ठिकाणी जर ब्रेकआउट मिळाला तर पुन्हा ह्या चार्टमध्ये चांगला अपट्रेंड येण्याचे चान्सेस खूप दिसून येत आहेत. टेक्निकल ॲनालिसिसनुसार याची टार्गेटही आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि हा जो पॅटर्न तयार होतोय, हा पॅटर्न तुमच्या लक्षात येतच असेल नक्की कोणता पॅटर्न आहे. मार्केटचे सेंटिमेंट जर का गोल्डच्या बाजूनेच राहिले तर 100% हा आपल्या टार्गेटच्या दिशेने जाऊ शकतोय. मला दुसरी गोष्ट ही म्हणायची आहे की गोल्ड हा ETF असल्यामुळे आपण याच्यामध्ये जर का एक छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत राहिलो तर काही वर्षानंतर ह्याच्यामध्ये तर ग्रोथ होणारच आहे. कारण सेकंड थिंग, हा जो ETF आहे हा रिसेंटलीच मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्याचा NAV ही चांगला आहे. AUM तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलंच. AUM मध्ये वाढ होते की नाही हेही आपल्याला बघणं तितकंच गरजेचं आहे आणि लिक्विडिटी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे.